चहासोबत काहीतरी चटपटीत हवंय, मग हे पोहे कुरकुरे नक्की ट्राय करा. एकदम कुरकुरीत आणि मस्त असे चटपटीत लागतात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इकडे मी मिक्सरचा जार घेतलेला आहे. मिक्सरच्या जारमध्ये आपण आता 1 कप भाजलेली चणा डाळ आहे ती घालायची आहे व मिक्सरला बारीक अशी वाटून घ्यायची आहे. एकदम अशी पावडर झाली पाहिजे. बघू शकता अशी वाटून मी घेतलेली आहे. आपण आता ही डाळ आहे वाटून घेतलेली ती एका बाउलमध्ये अशी चाळून घ्यायची आहे. इकडे चाळून घेतलेली आहे मी. आपण आता जे भाजलेली डाळ मिक्सरला वाटून घेतलेली आहे ती या चाळणीत घातलेली आहे. आपण आता ही चाळून घ्यायची आहे. बघू शकता आपलं चाळून झालेलं आहे. त्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आता 1 कप पोहे आहेत. इकडे मी जाडे पोहे घेतलेले आहेत. तुम्ही पातळ घेतलात तरी चालेल. ते घालायचे आहेत व आपण आता मिक्सरला बारीक अशी पावडर करून घेणार आहोत. बघू शकता अशी पावडर करून घ्यायची आहे. आपण आता ही पावडर जे चणा डाळीची पावडर तयार केली होती त्याच्यामध्ये अशी घालायची आहे. ती सुद्धा चाळून घ्यायची आहे. पोहेची पावडर बघू शकता तुम्ही आपलं चाळून बघू शकता तुम्ही झालेला आहे. आपण आता याच्यामध्ये 1 कप तांदळाचं पीठ आहे ते घालायचं आहे. आपण आता या मिश्रणामध्ये थोडेसे बेसिक मसाले आहेत ते घालायचे आहेत. अर्धा चमचा हळद घालायची आहे. 1 चमचा लाल तिखट मसाला आहे तो घालायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा धणे पावडर आहे ती घालायची आहे. 1 चमचा सफेद तीळ आहेत ते घालायचे आहेत. त्यानंतर अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे मी. ओवा असा हातावर घ्यायचा आहे आणि थोडासा असा क्रश करायचा आहे व तो घालायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ आहे ते घालणार आहोत व चमच्याच्या साहाय्याने आपण आता हे मिश्रण चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. आपलं मिश्रण आहे बघू शकता तुम्ही मिक्स करून झालेलं आहे. आपण आता जे बॅटर तयार केलेलं होतं ते आपण आता केनवून घेणार आहोत. त्यासाठी इकडे मी कढई घेतलेली आहे. कढईमध्ये आपण ज्या पोह्याचं माप घेतलं होतं 1 कप त्या मापाप्रमाणेच इकडे 3 कप पाणी घ्यायचं आहे व पाणी आपल्याला चांगलं गरम करायचं आहे. बघू शकता आपलं पाणी आहे ते गरम झालेलं आहे. आपण आता याच्यामध्ये जे पोह्याचं बॅटर तयार केलं होतं ते घालायचं आहे. मी इकडे गॅस बंद केलेला आहे व असं चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर झाकण लावून 10 ते 15 मिनिटं हे असंच ठेवून द्यायचं आहे. जसं आपण भाकरीसाठी पीठ केनवतो ना तसंच इकडे करायचं आहे. आपली 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत. आपण आता हे बॅटर आहे ते एका ताटामध्ये असं मी काढून घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही. आपण आता हे चांगलं मळून घ्यायचं आहे. थोडं गरम लागेल हाताला. बघू शकता असं मळून घ्यायचं आहे चांगलं. आणि आपलं मळून बघू शकता तुम्ही झालेलं आहे. असं एकदम थोडं पातळ करायचं आहे पीठ. इकडे मी चकलीचं भांडं घेतलेलं आहे. आपण आता या चकलीच्या भांड्याला असं तेल लावून घ्यायचं आहे आतून. बघू शकता तुम्ही आपलं तेल लावून बघू शकता तुम्ही झालेलं आहे. त्यानंतर जे आपण पीठ मळून घेतलं होतं पोह्याचं ते घालायचं आहे. बघू शकता व आपण आता मस्तपैकी असे कुरकुरे करून घ्यायचे आहेत. तुम्ही याच्या चकल्या पण करू शकता. बघू शकता असं एक एक काढून घ्यायचं आहे. एकदम सोपं आहे करण्यासाठी. बघू शकता मी असं करून घेतलेलं आहे. नेहमीप्रमाणे तेल गरम करायला कढईमध्ये आधीच ठेवलं होतं. तेल आपलं चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे. आपण आता याच्यामध्ये मस्तपैकी असे पोहे कुरकुरे आहेत ते तळून घ्यायचे आहेत. सर्वप्रथम तेल गरमच करा एकदम कडकडीत. नंतर गॅसची फ्लेम मीडियम ठेवा. मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे मस्तपैकी असे
तळून घ्यायचे आहेत पोहे कुरकुरे, बघू शकता. आणि आपले पोहे कुरकुरे आहेत ते मस्तपैकी असे तयार झालेले आहेत. बुडबुडे कमी झाले की समजायचं आपलं पोहे कुरकुरे तयार झालेले आहेत. बघू शकता. आपण आता ह्यांना मस्तपैकी असं चटपटीत करून घेऊया. त्यासाठी इकडे मी मस्तपैकी असा बाउल घेतलेला आहे. बाउलमध्ये आपण आता हे जे कुरकुरे तयार केले होते पोहे कुरकुरे ते घालायचे आहेत. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा चाट मसाला आहे तो घालायचा आहे. अर्धा चमचा आमचूर पावडर आहे ती घालायची आहे. त्यानंतर 1 चमचा लाल तिखट मसाला आहे तो घालायचा आहे व असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता मस्तपैकी असे कुरकुरीत होतात. बघू शकता असे लगेच तुटतायत म्हणजे हे कुरकुरीत झालेले आहेत आणि खायला तर एकदम भारी लागतात. चहा सोबत तर एकदम भारी. टाइमपाससाठी एकदम परफेक्ट रेसिपी आहे ही. आपले पोहे कुरकुरे तयार झालेले आहेत आणि माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की SS फूड कट्टा या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.